नमस्कार मित्रांनो, पुढील काही तास धोक्याचे राज्यात इथे अतिमुसळधार पावसाचा इशारा, हाय अलर्ट जारी. मित्रांनो, आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून दररोजचे हवामान अंदाजचे व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर दिसून जातील. राज्यात आज अनेक ठिकाणी पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. मुंबई शहर आणि उपनगरात आज सामान्यतः आकाश ढगाळ राहील आणि मध्यमधून मध्यम ते जोरदार पाऊस पडणार आहे. कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा या जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवण्यात आलेला आहे. उत्तर मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि घाट भागात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुण्यातही आज मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. पुढील 2 ते 3 दिवस पुण्यात पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवण्यात आलेला आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये घाट भागातील तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा, 40 ते 50 किमी प्रति तास वेग आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि वादळ, सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे आणि इथे पावसाचा येलो अलर्ट हा जारी करण्यात आलेला आहे. धन्यवाद.